नमस्कार सर. नमस्कार. वैजापूर साई क्रिटिकल केअर हॉस्पिटल. आपण स्वतः डॉक्टर आहे सर. हो. काय काय त्रास होतात तुम्हाला? पाठीचा कमरेचा त्रास होता मला. अच्छा. बरं पाठीचा त्याच्या त्रास. अगोदर औषधी घेतली, भरपूर मेडिसिन इंजेक्शन वगैरे घेतले. किती वाटतं? आता आहे चांगला रिझल्ट. चांगलं वाटतं. आपल्याला काय वाटतं आमचं उपचार? खूप म्हणजे ॲलोपॅथी उपचार करून पण तिला फरक नाही पडला. तिला आम्ही डायनापर दिले, म्हणजे महिनाभर तिला डायनापर देऊन IV इंजेक्शन थेरपी दिली, वेट गेनची थेरपी पण दिली, केला, CT स्कॅन केला. ते सगळ्या ट्रीटमेंट करून पण आपल्याला तिला ॲलोपॅथीनं जो फरक नाही पडला तो आपल्या ह्या थेरपीने तिला चांगला फरक पडला. मला पण थोडासा स्पायनल याचा त्रास होता, बॅकिकचा त्रास होता. मला पण म्हणजे 95% मला पेन कमी झाला माझा लगेच, आणि मला असं रिलीफ वाटायला लागलं लगेच कमरेला आणि मानेला. म्हणजे की आपण एखादं इंजेक्शन घेऊन असं घेतो, असा किलो पॅरासरा जरी खाल्ली आणि ती लगेच त्रास कमी होतो, तसं असं झालं की विदाऊट टॅबलेट इंजेक्शन घेताना असा फरक झाला. औषध इंजेक्शन काही नाही. हो हो हो. आपण इंजेक्शन घेतलं की पेशंट कसा म्हणतो, बरा मला फरक पडला, कमरेचा त्रास कमी झाला, डोकं दुखणं कमी झालं, तसा मला फरक पडला डायरेक्ट. म्हणजे जो मला त्रास होता की मी ट्रॅव्हलिंग केलं, टॅबलेट घेतली की फरक पडायचा, पण आता मला तुम्ही एवढं फक्त 2-3 तुमच्याकडे काय स्टेप केल्या त्यांनी मला असं फरक पडला जाणवला. इतर पेशंटला काय सांगतो? इतर पेशंटला मी सांगू शकतो की ही थेरपी घेणे सगळ्यासाठी चांगले आहे. टॅबलेट्स खाल्ल्या का ऑपरेशन करायचं विदाऊट MRI तुमचे पैसे घातल्यापेक्षा तुम्ही ही थेरपी जरी घेतली तरी पुरते. कमी पैशात असं काही की जास्त बी खर्च नाही ना तुमचा आवाजावा. त्याचा जर टॅबलेट घेतल्या, महिन्याचा जर कोर्स केला तर तुमचं 5-5 हजार रुपये नुसते 1000 रुपयाचं मेडिसिनच वाटतं. आणि शरीराचं नुकसान होतं. दोन्ही गोष्टी पहिल्या ही उपचार पद्धती सगळ्यात चांगली. वैजापूर साई क्रिटिकल केअर हॉस्पिटल. हो, धन्यवाद सर. थँक्यू. पेशंट काही हॉस्पिटलचे की त्याला चालता येत नव्हतं. त्याला ॲक्च्युली आमच्याच डॉक्टरने ऑपरेट केलं होतं, त्याला चालता येत नव्हतं, काही नव्हतं त्याला. म्हणजे शेवटी आपल्याकडे त्याने 2 वेळेस आला, तो आता चालायला लागला आणि मेडिकलवर स्वतः बसायला लागला. थोडंसं त्याच्या ऑपरेटमुळं. आणि त्याच्यानंतर तालुक्यातील चांगले एक प्राध्यापक विनायकराव पाटील कॉलेजचे, त्यांच्या मिसेसला पण फरक पडला इथं पाठवल्यामुळं. एकदाच आल्या, पुन्हा काही त्या म्हटल्या नाही, त्या माझ्याकडे आल्या, मला म्हणजे डॉक्टर साहेब मला फरक पडलाच म्हणे. ह्या तुमच्याकडे जे पाठवलेले पेशंट आहे, तो असं म्हटला नाही की बाबा मला काही फरक नाही पडला म्हणून. हे त्यांचं सॅटिस्फॅक्शन आहे आणि समाधान. ते म्हणतात नाही यार आता मला फरक पडला, ते महत्वाचं. डॉक्टरला काय पाहिजे. असं आहे. खूप खूप धन्यवाद सर. हो.